महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी या इंडिया महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, त्याचबरोबर या मंचावर असलेले सन्माननीय संजयजी राऊत, आमचे सन्माननीय काँग्रेसचे नेते मुजफ्फर हुसेन साहेब, आमच्या विद्याताई चव्हाण मॅडम, त्याचबरोबर दीपक भाऊ निकाळजे साहेब आणि वरुणजी सरदेसाई आणि मंचावर असलेले आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथजी भोईर, विठ्ठलरावजी मोरे, सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनींनो, समोर बसलेले सर्व शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, आप यांचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी, मी जास्त काय बोलणार नाही. गेल्या 10 वर्षात केलेली कामं आपल्यासमोर आहेत आणि मला वाटतं खासदार या नात्याने गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये या नवी मुंबई शहर असेल, ठाणे शहर असेल, मीरा भाईंदर शहर असेल, या तिन्ही शहरामध्ये वेगवेगळी विकासाची कामं माझ्या माध्यमातून झाली आहेत आणि मला विश्वास आहे की या सर्व या तिन्ही शहराला न्याय देण्याचं काम आपण या माध्यमातून केलेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास आदरणीय दिबा पाटलांचं नाव या ठराव करून सुद्धा मला वाटतं मंजूर करून आज जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष झाले. त्याच्या मागून सर्व ठराव त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाचे विमानतळाला देण्याचे आले, परंतु आमच्या इथल्या भूमिपुत्रांना न्याय देणाऱ्या दिबा पाटलांचं नाव या ठिकाणी आंतरराष्ट्रीय या विमानतळाला देण्याचा ठराव आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळचे उद्धव ठाकरे साहेब यांनी मंजूर केलेला ठराव केंद्र सरकारकडे पाठवून सुद्धा या ठिकाणी मंजूर केला नाही. त्याबद्दल मी परत एकदा त्याचा निषेध करतो आणि आपल्याला आश्वासन देतो की येणाऱ्या काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून हा ठराव नक्कीच आम्ही मंजूर करू. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना घरे नियमित करण्याचा ठराव सुद्धा माननीय आपले मुख्यमंत्री 22 फेब्रुवारी 2022ला त्या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांनी त्याचा जो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ठराव मंजूर केला, परंतु त्याची सुद्धा अंमलबजावणी या मंडळीने केली नाही आणि खास करून या प्रकल्पग्रस्तांचे आज किती भूमिपुत्रांच्या आमच्या जमिनी त्या ठिकाणी गेल्या, मोठमोठे त्या ठिकाणी इंडस्ट्रीज आल्या, परंतु आमच्या भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या माध्यमातून MIDC मध्ये त्या ठिकाणी काही प्लॉट देण्याबाबत किती वर्षापासून तो प्रलंबित आहे, तो सुद्धा आम्ही हा प्रस्ताव निवडणुकीनंतर त्या ठिकाणी मंजूर करू असा विश्वास या ठिकाणी मी करतो. आणि या उद्धव साहेब, आमच्याकडे निष्ठावंतांचं जी घाण होती ती निघून गेली साहेब, परंतु आता जे कार्यकर्ते आहेत हे सर्व जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहेत. किती जरी अन्याय झाला, आमचे MK मडवी साहेब असतील, आज त्यांना त्या वेळेला तडीपार करण्यात आलं. जवळजवळ 3-4 महिने त्यांनी त्यावेळेमध्ये कोर्टामध्ये हे धाव घेतल्यानंतर 3 महिन्यानंतर त्यांचा तो प्रस्ताव हायकोर्टाने रद्द केला. आज परत एकदा इलेक्शनच्या मोडवरती त्या ठिकाणी त्यांच्यावरती केसेस टाकल्या गेल्या आणि त्या केसेस के अंतर्गत इलेक्शनला ते येऊ नये यासाठी सुद्धा त्यांच्यावरती पोलीस अधिकाऱ्यांनी दबाव आणून त्या ठिकाणी कोर्टामध्ये सदा स्टे दाखल करायचा होता, तो सुद्धा त्यांनी दिला नाही. आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. परंतु मी त्याचं कौतुक करतो की आमचे मनोज हळदणकर असतील, MK मडवी असतील, असे असंख्य कार्यकर्ते मला वाटतं या शिवसेनेमध्ये आहेत आणि ते जीवाचं रान करतायत, परंतु अशा गोष्टीला भीक घालत नाहीत. आज त्याचं अख्खं सर्व कुटुंब या ठिकाणी या शिवसेनेसाठी त्या ठिकाणी दिवस रात्र मेहनत करतायत.
आणि मी परत एकदा या निष्ठावंतांना मी सलाम करतो आणि परत एकदा या सर्व गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाचा हे लक्षात घेता या ठाणे लोकसभामधून मला वाटतं तिसऱ्यांदा या लोकसभेचा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी दिली आणि त्या 10 वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जोरावरती मला नक्कीच या ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरातली सर्व जागरूक नागरिक या ठिकाणी परत एकदा तिसऱ्यांदा काम करण्याची संधी देतील आणि मी परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो। एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झालात। सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आप, संभाजी ब्रिगेड, आमचे आरपीआयचे निकाळजे साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। या सर्वांना मी धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।